आणि मुंबईतून एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे तेजस ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तेजस ठाकरे यांना मुंबईच्या गिरगाव इथल्या रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तब्येत ठीक नसल्यानं त्यांना बुधवारीच गिरगावमधल्या रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांच्या तब्येतीत सध्या सुधारणा होते आणि लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असं कळतं। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, गेल्या बुधवारीच तेजस ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। देवेंद्र, काय अधिक माहिती आहे? सर, उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्यावर बुधवारपासून मुंबईतल्या रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना रिलायन्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। जी माहिती मिळते त्यानुसार त्यांची तब्येत आता ठीक आहे, प्रकृती ठीक आहे आणि 1 ते 2 दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो। देवेंद्र, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।